तर पाहायला मिळते आहे नक्कीच कशी कामगिरी असेल. लक्ष मात्र वाटत जरी असला सोपं असला तरी मात्र रस्ता खडतर इकडे सुद्धा आहे, कारण सुरेख असे गोलंदाज इकडे पाहायला मिळतात. चांगले चांगले फलंदाज मात्र घरात झालेले पाहायला मिळाले आणि कधी काय होईल मैदानाच्या आत पिच काय कोणाला कधी साथ देईल हे सांगणे मात्र कठीण असतं. पांडवास 11 प्रीमियर लीग 2024 वर्ष चौथे आपण पाहतो आहेत. सुरेख पद्धतीचे हे जे सामन्यांचं आयोजन आणि धम्माल क्रिकेट पाहायला मिळते आहे. त्या माध्यमातून पाहूया जितेंद्र वाडान पहिले षटक घेऊन येतील. नक्कीच सुरेख गोलंदाजी या पूर्ण टुर्नामेंटमध्ये साकारलेली पाहायला मिळते आहे. तर यावेळेला मात्र काय कामगिरी करतील पाहूया. धनेश मलिंग आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक, तर जयेश नॉन स्ट्राईक वर पाहायला मिळतं. पहिला चेंडू घेऊन येतो आहे जितेंद्र वाडान. पहिला चेंडू येस सुरेख चेंडू दरम्यान देतोय सुरेख षटकार कमांडी जे लॉंग लेगच्या तर नक्कीच जर 3 षटकार मारले धनेश यांनी तर अशोक हाडाळ यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आणि संदेश चौधरी जर कॅच पकडला तर 200 रुपयाचं बक्षीस. अशोक हाडाळ दोन्ही ठिकाणी बक्षीस लावतायत. पाहूया एक मित्र आणि एक चांगला आपला समाजाचा फलंदाज याच्यासाठी यावेळेला मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू लक्षित केला जातो. पायाने चौकारला अडवला जाता. चांगली रनिंग द बिटवीन मात्र पाहायला मिळते आहे. 3 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कमबॅकिंग धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळते. 1010 विदाउट लॉस 10 धावा बोर्डावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 29 धावांचं लक्ष्य आहे, परंतु या लक्ष्याचं लवकरात लवकर पतन कसं केलं जाईल याच्याकडे लक्ष आहे. यावेळेला मात्र फाईन लेगला 1 धाव जयेश याच्याकडून. तर धावसंख्या 11 बोर्डावर पाहायला मिळते. हळूवार पद्धतीने आगे कुछ अलगत अलगत खेळ चाललेला पाहायला मिळेल, कारण लक्ष 29 धावांचं आणि संधीचं सोनं मात्र नक्कीच धनेश करून देत असताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 11 लागलेली आहे. विजयाचं लक्ष जरी छोटं असलं तरी टर्निंग पॉइंट कधी येईल सामन्यामध्ये, कधी काय होईल हे सांगणे मात्र मुश्किल असते. यावेळेला मात्र टॅप केला जातोय चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये. संदेश चौधरी यांच्याकडे संधी आहे क्षेत्ररक्षकांची. नक्कीच 1 धाव मात्र दिली जाते आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 12 1 to 12 ऑन द बोर्ड फॉर विदाउट लॉस. सुंदरसा सामना पांडवास 11 प्रीमियर लीग 2024. पुढचा चेंडू हवाई सफर चेंडू खाली येतोय. रवींद्र लांगे टिपतोय जेल. जयेशला मात्र परतवलंय तंबूच्या आसऱ्याला कमांडी जे. संदेश चौधरी यांनी जर कॅच पकडला तर बबलू चिकनवाला यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. संदेशजी चौधरी फुल डिमांड येऊन द्यात. त्याच्या ठिकाणी लावा. आमच्या रवींद्र लांगेला तरी बक्षीस लावा. मागच्या वेळेला 200 रुपयाचं बक्षीस लावलं होतं. सुरेख लॉन्ग लेगला काय क्षेत्ररक्षण केलं जाते. तारीफ है यार, बहुत ही बढ़िया क्षेत्ररक्षण किया जा रहा है. फील्डिंग का क्या और जिस तरीके से कैच पकड़ते देखते हैं गेंद की तरफ और काफी अच्छी तरीके से कैच पकड़ा मैदान के बीच में. सुंदर सा कॅच पकडला जातो आहे. सुरेख कामगिरी रवींद्र लहांगे सुंदर कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. 1 झटका मात्र मिळालेला पाहायला मिळतो आहे. चेंडू यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू
वाईट लेग बाईजच्या माध्यमातून एक धाव येते आहे. तर धावसंख्या 1 ने वाढलेली पाहायला मिळेल. धावसंख्या 13 बरोबर आहे. 13 धावा 1 गडी बाद असं चित्र पाहायला मिळते आहे. आता मात्र 16 धावांची गरज आहे. नक्कीच नक्कीच प्रेक्षक गण मात्र खचाखच भरलेला आपल्याला पाहायला मिळते आहे. चहू बाजूला प्रेक्षक मात्र सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. यावेळेला स्टेट ड्राइव्ह ओ या अनिल धनाने एक चांगली संधी, प्रयत्नांची परिकाष्ठा, संधी मात्र मिळते आहे. फलंदाज झाला दरम्यान एक धाव येते आहे. धावसंख्या 14. गौरवला मात्र संधी मिळते आहे. एक चांगली संधी पाहूया. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खेळला जातो. मिडविकेट क्षेत्रामध्ये फील्ड केला जाईल. दोन धावा येत आहेत आणि 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्या सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या 16 पाहायला मिळते आहे. 16-16. सुरेख सामन्यातली रंगत मात्र पाहायला मिळते आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना यावेळेला मात्र टॅप केला जातोय. चेंडू कुठे जातोय पाहूया. डिक्लेअर झोन 2 मध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 2 वर धावसंख्या वाढताना धावसंख्या 18. आता मात्र 11 धावांची गरज आहे. विजयी लक्ष 11 धावांचं. 29 धावा विजयी लक्ष होतं. 18 धावा आपल्याला बोर्डावर पाहायला मिळतात. आता मात्र 11 धावांची गरज आहे. गोलंदाज अंकुश आपल्याला गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला या षटकातले 4 चेंडू झालेले पाहायला मिळतात. 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. सुरेख सामन्यावर मात्र प्रभुत्व आपला संघर्ष चिंचणी गाजवत असताना पुन्हा एकदा तर नक्कीच अशोक हाडळने मात्र धनेश यांच्या षटकारांच्या हॅट्रिक वर 500 रुपयाचं बक्षीस लावलं गेलेलं आहे. पाहूया 500 रुपयासाठी धनेश कमॉन येऊ द्या. षटकारांची बरसात संधी केली जाते आहे. पाहूया कॅच पण ते परिवर्तित केलं जाईल का? टिपला जातो आहे. जेल गडी परत आहे. तंबूच्या असलेला कमॉन डीजे वाजव रे वाजव. लवकर मारूया स्टार्टर जाऊया बुलेटवर. लवकर मारूया स्टार्टर जाऊया बुलेटवर. नक्कीच एक सुरेखा खेळ पाहायला मिळतो आहे. चांगली प्रयत्नांची परिकाष्ठा. एक षटकार मारण्याच्या तयारीमध्ये मात्र आणि नक्कीच लवकर सामन्याला संपूर्णच्या तयारीमध्ये मात्र धनेश याने 59 टोला दिला आणि नक्कीच सुंदरसा झेल मात्र टिपला गेला. तर 18 धावांवर 2 गडी बाद असे आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय पालघर जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदनजी संखे यांचं आगमन होत आहे. तर जोरदार टाळ्याने स्वागत करायचं. दरम्यान मैदानाच्या आत पुन्हा एकदा एक विकेटचा मोठा विकेट विशाल जरा ते परत आहे. तंबूच्या आसराला कमांड डीजे कॅमेरामन थोडस आमच्या इकडे प्रदीप दादाला कॅच करायचा आहे. या तर नवीन फलंदाज येतो अजय. तर धावसंख्या 18 वर स्थिरवलेली पाहायला मिळते. 11 धावांची गरज आहे. पाहूया तर स्वागत आहे
पालघर जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष कुंदनजी संघे मी माझ्या समालोचन कक्षातून हार्दिक स्वागत करतो आहे. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र गोलंदाज जितेंद्र वाडान आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 18 वर 3 गडी आपल्याला बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. सुरेख अशी कामगिरी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून कमबॅक करून दिला. यावेळेला मात्र पॉइंटला दिशा दिली जाते. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 2च्या 2 धावा वाढतील. धावसंख्या 20. तर नक्कीच 2 धावांनी धावसंख्या फेरबदल आपल्याला पाहायला मिळतो आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. 29 धावांचं विजयी लक्ष्य आहे. तर 9 धावांची मात्र आता गरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ. पाहूया. गौरव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. हलकासा पुश केला जातोय चेंडूला. लॉंग मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू येईल. 1 धाव परिपूर्ण होईल. धावसंख्या 21-21 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईकवर यावेळेला मात्र अजय आपल्याला पाहायला मिळेल. 45 नंबरची जर्सी घेऊन मैदानात खेळत असताना पाहायला मिळतो आहे. तर काय करेल कामगिरी यावेळेला. एक सुंदरशी गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा वेग घेईल का. मागचं षटक यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळला जातोय. चेंडू श्रवण फील्ड करतोय आणि दरम्यान एका धावेवर समाधान पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 22 पाहायला मिळते. 2-22 फॉर 3 विकेट असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला मात्र गौरव उंच टोला देतो आहे. पाहूया. येतोय दमदार षटकार. बहारदार कमांड डीजे. आता 1 धावेची गरज आहे. 28 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. विजयी लक्ष्य फक्त 1 पाऊल दूर. तर नक्कीच 3 षटक आपल्याला पाहायला मिळतात मैदानावर परिपूर्ण होत असताना. आता 1 धावेची गरज. तर 1 धावेला किती मात्र वेळ घेतला जातो आहे ते मात्र येणारे चेंडूच सांगणार आहेत, सुनिश्चित करणार आहेत. तर नक्कीच तर संदेशजी चौधरी लेग स्पिन गोलंदाजी करतील. तर नक्कीच पाहूया त्यांच्या गोलंदाजीला साथ काय मिळते. 1 धावेची गरज आहे. तर नौका नाही अतिशय दांडगा अनुभव असलेला फलंदाज मात्र अजय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावेची गरज आहे. चला विकेट घेतली तर अशोक हाडाळे यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस लागू आहे. संदेशजी चौधरी यस विकेट साठी आपल्याला बक्षीस मात्र लागू आहे. चला लेग ब्रेक साठी लेग स्पिनर गोलंदाज पाहूया. अजय 1 धावेची गरज आहे आपल्याला. हलकासा टोला दिला. विजयी शॉट दिलाय आणि संघर्ष चिंचणी संघ मात्र विजय होत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. अभिनंदन अभिनंदन. तर हारलेल्या संघाचं कौतुक वाजव डीजे.